Lights! The all-new Jupiter is more than more. Style more. Storage too is even more. The all-new Jupiter is more than Introducing the more. all-new TVS Jupiter, India का नया ज्यादा, एकुआ अधिकम, बेशी जास्त, अधिका वधू, बेसी. नमस्कार, मी सुधीर लंके. 2024च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज आपल्या हाती आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना धक्का बसला. बारामतीमध्ये त्यांचे एक नातू युगेंद्र पवार यांचा अजित पवार यांनी पराभव केला. शरद पवारांचे आणखी एक नातू रोहित पवार हेही या विधानसभा निवडणुकीमध्ये रिंगणात होते, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड या मतदारसंघातनं. गतवेळी म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपचे नेते आणि तत्कालीन मंत्री राम शिंदे यांना पराभूत करून रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमधून विजय मिळवला होता. मात्र यावेळेच्या निवडणुकीमध्ये रोहित पवार हे अगदी काठावरती पास झालेले आहेत. कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये एकूण 27 फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये रोहित पवार आघाडीवर होते, नंतर राम शिंदे आघाडीवर गेले, पुन्हा रोहित पवार आघाडीवर आले, पुन्हा राम शिंदे आघाडीवर आले. अशी आघाडी पिछाडी हा खेळ अगदी 27व्या फेरीपर्यंत सुरू होता आणि 27व्या फेरी अंती रोहित पवार अवघ्या 1243 मतांनी विजयी झाले. हा तसा काठावरील विजय आहे, कारण गतवेळी रोहित पवार हे 43,000चं मताधिक्य घेऊन विजयी झाले होते. या विजयानंतर देखील राम शिंदे यांनी काही बूथवरती आक्षेप घेतला आणि त्यांनी रिकाउंटिंगची मागणी केलेली आहे. त्याच्याबद्दल प्रशासन निर्णय घेईल आणि रात्रीपर्यंत तो घोळ पुन्हा चालेल. मात्र रोहित पवार यांनी जो काठावरती विजय मिळवला आहे किंवा अगदी त्यांना काठावरती पास व्हावं लागलं, याची काय कारण आहे? खरं तर राज्यामध्ये महाविकास आघाडीची या निवडणुकीमध्ये दानाफान झाली. महाविकास आघाडीला मोठा फटका बसला, अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. असं असताना सुद्धा रोहित पवार काठावर का होईना विजयी झाले ही एक बाब आहे. मात्र त्यांना अगदी काठावरच विजय का मिळाला हाही मुद्दा आहे. या मतदारसंघामध्ये जर आपण नजर टाकली तर गतवेळी राम शिंदे जे पराभूत झाले होते 2019च्या निवडणुकीमध्ये, त्यावेळेस मुख्य कारण हे होतं की राम शिंदे हे मंत्री झाले, त्यांचा मतदारसंघाशी कनेक्ट तुटला अशी कार्यकर्त्यांची तक्रार होती. राम शिंदे आमच्या संपर्कात नाहीत, आमचे फोन घेत नाहीत किंवा आम्हाला वेळ देत नाहीत. अशा ह्या कारणांमुळे राम शिंदे यांना त्या निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आणि रोहित पवार हे नवीन चेहरा होते, त्यामुळे मतदारांनी रोहित पवारांना साथ दिली आणि रोहित पवार विजयी झाले. मात्र जी तक्रार राम शिंदे यांच्याबाबत होती तीच तक्रार आता रोहित पवार यांच्याबद्दल आहे. कारण रोहित पवार यांच्या सोबत असलेले अनेक नेते त्यांना या निवडणुकीमध्ये सोडून गेले. म्हणजे मधुकर राळेवात असतील, प्रवीण घुले असतील, राजेंद्र गुंड असतील, कैलास शेवाळे असतील, असे मोठे नेते या मतदारसंघातील रोहित पवारांना सोडून गेले आणि त्यांनी राम शिंदे यांना मदत केली. हा एक रोहित पवारांच्या दृष्टीने हा एक झटका होता. दुसरी गोष्ट, रोहित पवार यांनी त्यांचे जे काही पीए नेमले, पर्सनल सेक्रेटरी नेमले, ते सगळे मतदारसंघाबाहेरील होते अशी नागरिकांची तक्रार होती. या बाबींचा रोहित पवार यांना या निवडणुकीमध्ये फटका बसलेला दिसतोय. रोहित पवार यांना ज्या गोष्टींनी तारलेलं आहे त्यामध्ये जे मुद्दे दिसत आहेत ते हे की रोहित पवार यांनी कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था नावाची एक ऑर्गनायझेशन स्थापन केली, त्या माध्यमातून काही उपक्रम राबवले आणि त्यांच्या आई आणि त्यांचे वडील हे सातत्याने या मतदारसंघाच्या संपर्कात होते. महायुतीने लाडकी बहीण योजना आणली आणि त्यातून दर महिन्याला 1500 रुपये महिलांना दिले आणि त्या लाभार्थी महिलांनी महायुती सरकारला मदत केली असं निकालानंतर दिसतंय. रोहित पवारांनी देखील नागरिकांसाठी अशा काही योजना आपल्या मतदारसंघामध्ये राबवल्यात. म्हणजे त्यांनी 15,000 सायकलींचं वाटप मुलींना आपल्या या मतदारसंघामध्ये केलं. त्यांनी शाळेतील मुलांना कंपास पेट्या वाटल्या, पॅड्स वाटली, त्यावर त्यांच्या नावांचा उल्लेख देखील आहे. त्यांनी महिलांना छत्री वाटल्या, बॅग, पर्स वाटल्या. ह्या सगळ्या लाभार्थी योजना रोहित पवारांनी देखील राबवल्या. किंवा त्यांनी आरोग्यामध्ये देखील काही नागरिकांची डोळ्याच्या शस्त्रक्रिया करून दिल्या वेगळ्या हॉस्पिटल्समध्ये, किंवा हृदय रोगाच्या शस्त्रक्रिया त्यांनी वेगवेगळ्या नागरिकांच्या करून दिल्या. या सगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांनी काही लाभार्थी, काही मतदार आपणासोबत जोडले. त्या मुद्द्यांनी रोहित पवार यांना या मतदारसंघात तारलेलं दिसतंय. आणखी एक मुद्दा असा की रोहित पवार हे अजित पवारांवर सुरुवातीच्या काळात टीका करत होते, मात्र या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी अजित पवारांवरती फारशी टीका केलेली नाही. किंवा अजित पवार देखील महायुतीचा भाग असताना ते राम शिंदे यांच्या प्रचारासाठी कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये आलेले नाहीत. कदाचित त्यांना राम शिंदे यांनी बोलवलं नसेल किंवा
बोलवल्यानंतरही कदाचित अजित पवार हे आले असते की नाही याबद्दल शंका आहे. याचं कारण असं की अजित पवारांचा एक अंबालिका कारखाना हा या मतदारसंघामध्ये आहे. त्या कारखान्याचे काही सभासद या मतदारसंघामध्ये आहे. त्यामुळे अजित पवारांचा या मतदारसंघामध्ये प्रभाव आहे. अजित पवार जर या मतदारसंघात आले असते आणि त्यांनी आक्रमकपणे रोहित पवार यांच्या विरोधात प्रचार केला असता तर रोहित पवार यांना कदाचित आणखी फटका बसला असता. त्यामुळे अजित पवार या मतदारसंघात आले नाही किंवा कदाचित त्याचमुळे निवडणुकीच्या काळामध्ये रोहित पवार यांनी अजित पवारांवरती टीका करणं टाळलेलं असावं अशी एक शंका घेतली जाते. त्या मुद्द्याचा त्यांना या मतदारसंघामध्ये फायदा झालेला दिसतोय. दुसरी एक गोष्ट अशी की मागच्या निवडणुकीमध्ये राम शिंदे भाजपकडनं पराभूत झाले. त्यानंतर राम शिंदे यांचं भाजपने विधान परिषदेवरती पुनर्वसन केलं आणि राम शिंदे हे सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे कर्जत जामखेडच्या मतदारांनी असा विचार केला की जर आपण रोहित पवारांना विजयी केलं तर आपल्याला विधानसभेमध्ये एक आमदार मिळेल आणि राम शिंदे हे तर विधान परिषदेमध्ये आहेतच, म्हणजे 2-2 आमदार आपल्या तालुक्याला मिळतील अशी ही मानसिकता काही मतदारांची होती आणि त्यातूनही अनेक मतदारांनी रोहित पवार यांना साथ केली. दुसरं एक नरेटिव्ह असं सेट केलं गेलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीची सत्ता येणार नाही, महाविकास आघाडी सत्तेवरती येईल आणि जर या आघाडीची सत्ता आली तर रोहित पवार यांना मंत्रिपद मिळू शकतं असाही एक नरेटिव्ह या मतदारसंघामध्ये सेट करण्याचा प्रयत्न झाला. कारण खासदार निलेश लंके यांनी जेव्हा रोहित पवारांसाठी सभा घेतली तेव्हा त्या सभेत असं म्हटले होते की रोहित पवार हे आता गृहमंत्रीच बनतील आणि इथल्या पोलीस अधीक्षकांना किंवा पोलिसांना त्यांना गृहमंत्री म्हणून सॅल्यूट ठोकावं लागेल. दुसरी एक गोष्ट अशी की शरद पवारांनी जी सभा घेतली होती रोहित पवारांसाठी त्या सभेत ते असं म्हटले होते की मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून गेलो, दुसऱ्या निवडणुकीत मी मंत्री झालो आणि त्यानंतर थेट मी मुख्यमंत्री झालो. असाच रोहित पवारांचा प्रवास होईल. म्हणजे त्यांना असं सुचवायचं होतं की रोहित पवार जर आता पुन्हा विजयी झाले आणि महाविकास आघाडीची सत्ता आली तर रोहित पवार हे राज्याच्या सरकारमध्ये मंत्री असतील. त्यामुळे नागरिकांनी किंवा मतदारांनी हा देखील विचार केलेला असावा की रोहित पवार जर आमदार झाले तर आपल्या तालुक्याला मंत्रिपद त्यांच्या रूपाने मिळू शकतं असा विचार नागरिकांनी केलेला असावा. रोहित पवार हे विजयी झालेत खरे, पण राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार नाही अशी परिस्थिती आहे. पुन्हा एकदा महायुती सत्तेमध्ये येणार आहे. त्यामुळे आता रोहित पवार यांची मंत्रिपदाची जी स्वप्न आहे ती साकार होऊ शकणार नाही. मात्र या निवडणुकीने रोहित पवार यांना काठावरती पास करताना एक मोठा संदेश दिलेला आहे की रोहित पवारांबद्दलची एक तक्रार आहे की ते आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नाहीत. रोहित पवार हे कॉर्पोरेट पद्धतीचं राजकारण करतात. केवळ सोशल मीडियावरती, फेसबुकवरती, ट्विटरवरती प्रतिक्रिया देतात. माध्यमांशी देखील ते कधी संपर्क करत नाही. स्थानिक माध्यमांशी ते बऱ्याचदा पुण्या मुंबईतनच बोलतात आणि ते स्वतःला कॉर्पोरेट नेते समजतात, राज्य पातळीवरती नेते समजतात. मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी ते जवळकीने वागत नाहीत अशी एक त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांची जी तक्रार आहे तीच तक्रार ह्या मतपेटीतनं देखील दिसलेली आहे. त्यामुळे रोहित पवार यांना या मतदारसंघाने एक संदेश देखील दिला आहे की आम्ही तुम्हाला काठावरती पास केलेला आहे, मात्र तुम्हाला आता आमच्याशी कनेक्ट ठेवावं लागेल. तुम्ही आम्हाला गृहीत धरून चालणार नाही. तुम्ही बारामतीतून कर्जत जामखेडमध्ये आलात आणि येथे निवडणूक लढवली, मात्र येथील लोकांमध्ये तुम्हाला आता मिसळावं लागेल असाही एक संदेश या निकालाने रोहित पवारांना दिलेला आहे. एकंदरीत हे सगळी मुद्दे पाहता येथील लढत ही जी आहे ती अत्यंत अतितटीची झालेली आहे. राम शिंदे यांना मागील पराभवाचा वचपा काढायचा होता, मागील पराभवाचं शल्य त्यांच्या मनामध्ये होतं. त्यामुळे पुन्हा एकदा आपण विधानसभेमध्ये थेट पुढच्या दारानेच आमदार होऊयात अशी त्यांची इच्छा होती, मात्र त्यांचीही ती इच्छा पूर्ण झालेली नाही. आता रोहित पवार हे विरोधी बाकावरती असणार आहेत आणि राम शिंदे हे सत्ताधारी पक्षासोबत असणार आहेत. त्यामुळे राम शिंदे यांचं आणखी पुनर्वसन कसं केलं जाईल किंवा जे काही मंत्रिमंडळ बनेल त्यामध्ये राम शिंदेही काही मंत्रिपदांवरती दावा करणार का याच्याबद्दलही उत्सुकता राहील. त्यातून ठरेल की कर्जत जामखेडचं राजकारण हे पुढच्या काळात कसं असेल. आपण तुर्तास येथेच थांबू आणि या विधानसभा निवडणुकीबद्दल इतरही मतदारसंघांची विश्लेषणं ही वारंवार जाणून घेऊ. थांबतो. धन्यवाद.